बंद करा, बंद करा, मुलींची शाळा बंद करा. बंद करा, बंद करा. मुलींची शाळा बंद करा. येते मी. थांबा. तुम्ही हा शिक्षणाचा वसा मनापासून स्वीकारलाय ना? हा कुठला प्रश्न आहे? तुम्ही निवडलेला मार्ग खडतर आहे, पावलोपावली संकट आहे. अशा त्या लोकांचं काय सांगता येतंय? तेव्हा काळजी वाटते तुमची. मी हे समज करते कारण काळजी करणारे हेच हात माझ्या मागे खंबीर आहेत. तेव्हा आशीर्वाद असू दे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले, शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. आता इथून पुढे असं होऊ नये यासाठी स्त्रियांना विद्वान करायचं आहे मला. यासाठी माझी प्रेरणा ही तुम्हीच आहात. थांबा. स्त्रियांना शिकवणार या हो अशा धर्म पुढे कलियुगाची सुरुवात ही अशीच. स्त्री शिक्षणाची जगाला काही गरज नाही. बायका जर शिकल्या तर डोक्यावर बसतील डोक्यावर. घर कोण सांभाळणार? चूल आणि मूळ यासाठी जन्म तिचा. शिकून काय जग जिकायचंय काय तिला? स्त्रियांची तर हीच गत. धर्मपुढे निघाली टवळी. आता जग बुडी होणार, सर्वनाश होणार. आली हो आली स्त्री शिक्षणाचा विडा उचलणारी सावित्रीबाई आली. थांबा सावित्रीबाई, आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. बोला. तुमच्या बायको आणि मुलीचा दाखला घालताय का शाळेत? तसं नाही, आम्ही थांबा म्हटलात तुम्हाला. मुलींची शाळा बंद करून समाजाला उलट्या प्रवाहात घेण्यापासून थांबवा, असंच माझं म्हणणं. स्पष्टपणे बोलतो. हवं तर धमकीत चमचा. मुलीची शाळा बंदच करायला हवी, नाहीतर काय? जे करायचंय ते करा. मी पण तुम्हाला स्पष्टपणे सांगते की ही मुलींची शाळा कधीच बंद होणार नाही. आता हिला धडे शिकवायलाच हवा. मुलींची शाळा कधीच बंद होणार. आपल्यामुळे जर बाईंना एवढा त्रास सहन करावा लागत असेल, बाई जर आपल्यासाठी एवढं करीत असतील तर आपली गरज अधिकच वाढते. चला आपण आपली प्रार्थना म्हणूया आणि शिक्षणाचा वसा पुढे नेऊया. ज्ञान नाही, बुद्धी नाही, घेण्याचीही गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का? तयास मानव म्हणावे का? शब्बास मुलींनो, खऱ्या अर्थाने तुम्ही सावित्रीच्या लेकी. पण ही माणसं आपल्याशी अशी का वागतात? दगड धोंडे आणि चिखल हा कुठं पर्याय असतो का? शेणामातीच्या याच गोळ्याने आपण शिक्षणाच्या भिंती लिपू, भरभक्कम करू. पण त्या चौकातल्या माणसांनी तुम्ही शिकू नये म्हणून तुमच्यावर दगड धोंडे मारले. तुम्हाला त्रास नाही का होत? अगं, टाकीचे घाव असल्याशिवाय देवाला तरी देव पण येतं का? मग आपली काय गत?